आई मला माफ कर, मी हरलो, या काळीज पिळवटून टाकणाऱ्या शब्दांनी एका सुशिक्षित मुख्याध्यापकाने आपल्याच हसत्या खेळत्या कुटुंबाची म्हणजे बायको आणि मुलांची हत्या करून स्वतः सुद्धा गळफास घेऊन जीव दिला। कारण ठरलं शेअर मार्केट। रातोरात करोडपती होण्याच्या मोहाने आणि शेअर मार्केटच्या व्यसनाने बार्शी तालुक्यातील हातीद अर्थातच वैराग येथील एका कुटुंबातील चौघांचा करुण अंत झालेला आहे। नंदुरबार येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक असलेले 41 वर्षीय योगेश बाळासाहेब पाटील सुट्टीनिमित्त गावी आले असताना शेअर बाजारात तब्बल 1 कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले। नैराश्यातून आणि आधी आपली पत्नी माधुरी आणि अथर्व आणि शिवांश या 2 निष्पाप चिमुकल्यांना विष पाजून ठार मारले आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली। या प्रकरणाचा तपास करणारे वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी पोलिसांनी 22 पानांची एक अत्यंत विस्तृत सुसाईड नोट सापडलेली आहे। या चिठ्ठीमध्ये योगेश पाटील यांनी शेअर मार्केट मधला सुरुवातीच्या नफ्यापासून ते नंतर झालेल्या प्रचंड तोट्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास सविस्तर लिहून ठेवला आहे। बाजारात पैसे गुंतवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या नातेवाईकांकडून मोठी कर्जे घेतली होती, जी परत करणे अशक्य झाल्याने ते मानसिक दृष्ट्या पूर्णपणे खचले होते। आपले वडील हयात नसताना आपण हे कर्जाचे डोंगर उभे केले। या अपराधिक भावनेतूनच त्यांनी आपल्या आईची या चिठ्ठीतून भावुक शब्दांमध्ये माफी मागितल्याचे समोर आलेले आहे। ही अंगावर काटा आणणारी दुर्दैवी घटना म्हणजे शेअर मार्केट आणि झटपट श्रीमंत होण्याच्या आमिषाला बळी पडणाऱ्या प्रत्येकासाठी एक अत्यंत गंभीर धोक्याची घंटा आहे। आजकाल सोशल मीडिया, टेलिग्राम आणि व्हॉट्सअप वरती खात्रीशीर नफा मिळवून देतो अशा भूलथापा मारणारे अनेक भामटे सक्रिय झालेले आहेत, ज्यांच्या फ्रॉडला बळी पडून अनेक जण स्वतःचे घरदार पणाला लावतात। कर्ज काढून नातेवाईकांकडे पैसे उसने घेऊन आणि कोणाचेही अंधानुकरण करून या शेअर मार्केटच्या जुगारामध्ये उतरणे किती महागात पडू शकते हे या घटनेने दाखवून दिलेले आहे। आर्थिक संकटात सापडल्यास टोकाचे पाऊल उचलण्याऐवजी तज्ञांची आणि कुटुंबाची मदत घ्या, कारण गेलेला पैसा परत मिळवता येतो पण गमावलेले आयुष्य आणि निष्पाप कुटुंबाचा जीव कधीच परत येत नाही।